नमस्कार मित्रांनो. मी प्रकाश गलांडे. साप्ताहिक चालू घडामोडी या सदरामध्ये बीड इक्वेरच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतोय. 27 एप्रिल ते 3 मे 2025 या कालावधीत भारतात आणि महाराष्ट्रात घडलेल्या काही महत्वाच्या चालू घडामोडी खालील. अर्थव्यवस्थेमध्ये काय झालं? विक्रमी जीएसटी संकलन झालं यावर्षी. एप्रिल 2025 मध्ये भारताचे वस्तू व सेवा कर जीएसटी संकलन 2,37 लाख कोटींवर पोहोचले, जे मागील वर्षीच्या तुलनेत 12,6% अधिक आहे. हे अर्थव्यवस्थेतील मजबूत वाढ आणि कर भरण्यात झालेली वाढ दर्शविते. राष्ट्रीय घडामोडीमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते वेव्ज 2025 चे उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट वेव्ज 2025 चे उद्घाटन केले. या परिषदेत त्यांनी भारताला ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कला, संगीत, चित्रपट इत्यादी सर्जनशील क्षेत्रामधून पैसे कमवणे चे जागतिक केंद्र म्हणून प्रोत्साहन दिले आणि जागतिक कंपन्यांना भारतात निर्माण करा आणि जगासाठी निर्माण करा असे आवाहन दिले. या परिषदेत नेटफ्लिक्स, अमेझॉन, मेटा, गुगल, टाटा, ॲडोब, ड्रीम11 यासारख्या 100हून अधिक भारतीय आणि जागतिक कंपन्यांची तसेच 90हून अधिक देशांनी सहभाग घेतला. प्रसारण, प्रिंट, चित्रपट, संगीत, ॲनिमेशन, गेमिंग, कॉमिक्स, एआय, एआर, व्हीआर, एक्सआर, सोशल मीडिया आणि जाहिरात यासारख्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले. जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांशी भेट. 3 मे 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अरुणाचल प्रदेशातील विकास प्रकल्पांचे उद्घाटन. 2 मे 2025 रोजी पंतप्रधान मोदी यांनी अमरावती, आंध्र प्रदेश येथे 58,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. विंझिंजम आंतरराष्ट्रीय सी पोर्ट राष्ट्राला समर्पित. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 मे 2025 रोजी तिरुवनंतपुरम, केरळ येथे 8,800 कोटी किमतीचा विंझिंजम आंतरराष्ट्रीय सी पोर्ट राष्ट्राला समर्पित केला. समुद्रावरचे बंदर जे आहे त्याला आपण सी पोर्ट म्हणतो. महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा अनिवार्य राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020च्या अनुषंगाने महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने 2025-26 पासून टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रम सुधारणा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी साठी हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून अनिवार्य केली जाईल. आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये अमेरिका आणि युक्रेन यांच्यात खनिज करार झालेला आहे. 1 मे 2025 रोजी अमेरिका आणि युक्रेन यांनी एक महत्वपूर्ण खनिज करार केला. हा करार अमेरिका युक्रेन संबंधांना लष्करी मदतीऐवजी आर्थिक गुंतवणुकीकडे वळवतो. सुदानमधील हिंसाचार. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार सुदानच्या उत्तर दारफूर भागात गेल्या 3 आठवड्यातील किमान 542 नागरिक मारले गेले आहेत. रायव्हल लष्करी गटांमधील वाढत्या हिंसाचारामुळे ही परिस्थिती गंभीर झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी अँथनी अल्बानीज यांचे अभिनंदन. 3 मे 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अँथनी अल्बानीज यांची ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन. 3 मे रोजी जगभरात जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये हा दिवस राज्य स्थापना दिन म्हणूनही साजरा केला जातो. आता
प्रश्न मंजुषेमध्ये काही प्रश्न विचारतोय. या प्रश्न उत्तर आपण चर्चेला घेतलेत मित्रांनो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच प्रोत्साहन दिलेले सचेत ऍप कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? उत्तर, सचेत ऍप राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी ने विकसित केले आहे. प्रश्न क्रमांक 2, भारतीय नौदलासाठी 26 राफेल मरीन लखनौ विमाने खरेदी करण्यासाठी भारताने एप्रिल 2025 मध्ये कोणत्या देशासोबत करार केला? उत्तर आहे, भारताने 26 राफेल मरीन लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी फ्रान्स देशासोबत करार केला. केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांनी नुकताच आढावा घेतलेल्या जलज उपक्रमाचे प्राथमिक लक्ष्य काय आहे? जलशक्ती मंत्रालयाने विकसित केलेला जलज उपक्रम प्रामुख्याने नदी संवर्धन आणि उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतो. प्रश्न क्रमांक 4, 2025 मध्ये खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेची 7वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित केली जाईल? खेलो इंडिया, उत्तर आहे, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेची 2025 ची 7वी आवृत्ती बिहारमध्ये आयोजित केली जाईल. प्रश्न क्रमांक 5, अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी शोधलेल्या आणि वीज वाहून नेण्याची दुर्मिळ क्षमता असलेल्या जीवाणूचे नाव काय आहे? उत्तर आहे, अमेरिकेत वीज वाहून नेऊ शकणाऱ्या जीवाणूचा शोध लागलाय, त्याचे नाव CA इलेक्ट्रोथ्रिक्स इलेक्ट्रोथ्रिक्स याकोनेसिस आहे. आता या सदरामध्ये आम्ही तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहोत मित्रांनो. तुम्ही या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आणि ह्याची बरोबर उत्तरं पुढच्या सदरामध्ये तुम्हाला मिळतील. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये याची उत्तरं पाठवू शकता. प्रश्न क्रमांक 1, मिशन वात्सल्य जो केंद्र सरकारचा उपक्रम आहे, त्याचा मुख्य उद्देश काय आहे आणि एप्रिल 2025 मध्ये तो कशामुळे चर्चेत आला होता? प्रश्न मी परत रिपीट करतोय. मिशन वात्सल्य जो केंद्र सरकारचा उपक्रम आहे, त्याचा मुख्य उद्देश काय आहे आणि एप्रिल 2025 मध्ये तो कशामुळे चर्चेत होता? प्रश्न क्रमांक 2, एप्रिल 2025 मध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीची जागतिक आरोग्य संघटनेच्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली? पुन्हा रिपीट करतोय प्रश्न मी. एप्रिल 2025 मध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीची जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली? ठीक आहे मित्रांनो, आजच्या सत्रामध्ये इतकंच. कॉमेंट बॉक्समध्ये या दोन्ही प्रश्नांची उत्तर द्यायला विसरू नका आणि पुढच्या सदरामध्ये भेटूया आपण. तोपर्यंत पाहत राहा बीडकरचा युट्यूब चॅनल. धन्यवाद.